नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 20 शिव क्रोधाग्नीची शांती. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, रुद्रदेवांच्या तृतीय नेत्रातील अग्नीने कामदेवाला भस्मसात केले. त्यानंतर तो तसाच प्रज्वलित होऊन चारी बाजूंना पसरत चालला. सर्वत्र आगडोम उसळू लागले. त्यामुळे त्रैलोक्यात मोठा हाहाकार माजला. भयभीत झालेले देव आणि ऋषी त्वरेने माझ्यापाशी आले. त्यांनी मला शिवनेत्रोत्पन्न अग्नीने किती भीषण परिस्थिती उद्भवली आहे याची कल्पना दिली आणि त्या संकटाचे निवारण करण्याची विनंती केली. मी भगवान शंकरांचे स्मरण केले आणि त्वरेने त्या अग्नीपाशी गेलो. तो वडवाग्नी त्रैलोक्य जाळण्यासाठी उद्युक्त झाला होता. जगाला वाचवण्यासाठी मी त्या महाप्रदीप्त तेजाला स्तंभित करून समुद्रापाशी नेले. मला पाहताच समुद्र पुरुष रूपाने सामोरा आला. त्याने नमस्कार केला व म्हणाला, हे ब्रह्मन, हे जगतपती, आज तुम्ही माझ्यापाशी आलात. मी धन्य झालो. मी तुमचा सेवक आहे. कोणते कार्य करू ते सांगा. मी वडवाग्नीकडे निर्देश केला आणि म्हणालो, सागरा, शिव इच्छेने प्रेरित होऊनच मी तुझ्यापाशी आलो आहे. हा महाअग्नी शिवजींच्या अत्यंतिक क्रोधापासून उत्पन्न झाला आहे. कामदेवाला जाळल्यानंतर आता सर्व जगाला दग्ध करण्याची इच्छा करत आहे. देवतांच्या विनंतीवरून मी त्याला स्तंभित करून येथे आणले आहे. याला प्रलय काळ येईपर्यंत धारण कर. भोजन म्हणून तुझे पाणी भक्षण करेल. कालांतराने मी येथे येऊन राहीन, तेव्हा तू शिवजींच्या या अद्भुत क्रोधाचा त्याग कर. माझे म्हणणे मान्य करून समुद्राने तो अग्नी धारण केला. मी संतुष्ट होऊन स्वस्थानी परतलो. दिव्य रूपधारी समुद्रही अंतर्धान पावला. महाअग्नीचे निवारण झाल्यामुळे सर्व जग स्वस्थ झाले. देव आणि मुनी सुखी झाले. अध्याय 20 समाप्त.